नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत अशी चिकन बिर्याणी की घरभर असा सुगंध दरवळेल की शेजाऱ्यांनाही वाटेल आज आपल्या घरी काय स्पेशल शिजतंय. ही बिर्याणी आहे अगदी घरगुती पद्धतीची, कमी साहित्यामध्ये पण हॉटेलसारखी चव देणारी. तर चला, वेळ न घालवता सुरुवात करूया. सर्वात आधी एक मोठा कांदा बारीक चिरून घ्या. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करा आणि हा कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. कांदा जास्त काळपट होणार नाही याची काळजी घ्या, कारण त्याचीच गोडसर चव बिर्याणीला वेगळी टेस्ट देते. तळलेला कांदा बाहेर काढून थंड होण्यासाठी ठेवून द्या. आता मॅरिनेशन तयार करूया. पाव किलो चिकन स्वच्छ धुवून पाणी पूर्ण निथळून घ्या. एका मोठ्या बाउलमध्ये दही घाला. त्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबिरीची पेस्ट, घरचा बिर्याणी मसाला, लाल तिखट, हळद, धने जिरे पावडर, गरम मसाला, चवीनुसार मीठ, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपण तळलेला कांदा घाला. आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्या. यानंतर त्यामध्ये चिकन घाला आणि प्रत्येक तुकड्याला मसाला छान लागेल अशा पद्धतीने मिक्स करा. शेवटी 2 मोठे चमचे तेल घाला. यामुळे चिकन अधिक रसाळ राहतं आणि मसाला मस्त मुरतो. आता हे मॅरिनेशन किमान 30 ते 45 मिनिटांसाठी बाजूला ठेवा. चिकन मुरत असताना आपण मसाल्याची पेस्ट तयार करूया. मिक्सरमध्ये टोमॅटो, आलं, लसूण, भरपूर कोथिंबीर आणि ताजा पुदिना घाला. त्यामध्ये थोडंसं भाजलेलं खोबरं घालून बारीक पेस्ट तयार करा. ही पेस्ट बिर्याणीला छान रंग, चव आणि घट्टपणा देते. 45 मिनिटानंतर आता चिकन शिजवायला सुरुवात करूया. कुकरमध्ये थोडंसं तेल गरम करा. त्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, लवंग, वेलची, मिरी आणि इतर खडे मसाले घाला. मसाल्यांचा छान सुगंध आला की त्यामध्ये चिरलेला कांदा आणि थोडासा कढीपत्ता घालून सोनेरी होईपर्यंत परता. आता मॅरिनेट केलेलं चिकन कुकरमध्ये घाला. साधारण 4 ते 5 मिनिट मध्यम आचेवर फ्राय करा. त्यामुळे चिकनचा कच्चा वास निघून जातो आणि मसाल्याची चव आतपर्यंत मुरते. यानंतर तयार केलेले टोमॅटो, पुदिन्याची पेस्ट घाला आणि मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्या. आता आवश्यकतेनुसार पाणी घाला. बिर्याणीसाठी खूप पातळ रस्सा नको, त्यामुळे पाण्याचं प्रमाण सांभाळा. कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या होईपर्यंत चिकन शिजवून घ्या. तोपर्यंत बिर्याणीसाठी भात तयार करूया. मोठ्या भांड्यात भरपूर पाणी उकळायला ठेवा. त्यामध्ये तमालपत्र, लवंग, दालचिनी, वेलची, 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा लिंबू घाला. पाणी उकळायला लागलं की धुतलेला तांदूळ घाला. 1 चमचा तूप घातल्यामुळे भाताचे दाणे मोकळे राहतात. लक्षात ठेवा, भात पूर्ण शिजवायचा नाही. फक्त 75% शिजला की लगेच गाळून घ्या. भात शिजत असतानाच थोडे काजू तेलात छान तळून घ्या. हे शेवटी बिर्याणीवर घातले की चव आणि लूक दोन्ही वाढतात. आता कुकरही थंड झालेला असेल. झाकण उघडून बघा. चिकन मस्त शिजलेलं असेल आणि मसाल्याचा सुगंध तर अप्रतिम येत असेल. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे बिर्याणीचे थर. एक जाडबुडाचं मोठं भांडं घ्या. सर्वात आधी एक मोठा चमचा तूप घाला. त्यावर थोडासा चिकनचा रस्सा पसरवा. आता पहिला भाताचा थर लावा. त्यावर थोडासा तळलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर आणि केसर घाला. आता चिकनचे काही तुकडे आणि मसाला पसरवा. पुन्हा भाताचा दुसरा थर लावा. त्यावर तळलेला कांदा, कोथिंबीर आणि चिकनचा मसाला घाला. प्रत्येक थराच्या मध्ये एक मोठा चमचा तूप घातलं की बिर्याणी अधिक सुगंधी आणि मोकळी होते. अशाच प्रकारे तिसरा आणि शेवटचा थर तयार करा. वर उरलेला तळलेला कांदा, कोथिंबीर, केसर, 1 चमचा तूप आणि तळलेले काजू घाला. आता गॅसवर एक तवा गरम करा. तवा गरम झाला की त्यावर बिर्याणीचं भांडं ठेवा आणि झाकण घट्ट लावा. अगदी मंद आचेवर 15 मिनिट दम द्या. हा दम म्हणजेच बिर्याणीची खरी जादू. याच वेळेत मसाल्याचा सुगंध, चिकनची चव आणि भाताचे दाणे एकमेकांमध्ये छान मुरतात. 15 मिनिटानंतर झाकण उघडा आणि काय अप्रतिम सुगंध. प्रत्येक दाणा मोकळा. चिकन अगदी रसाळ आणि मसाला एकदम परफेक्ट.
अशी बिर्याणी एकदा खाल्ली की पुन्हा-पुन्हा बनवावीशी वाटेल. तर मंडळी, आज ही घरगुती चिकन बिर्याणी तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत शेअर करा आणि अशाच भन्नाट रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि मस्त खा.